नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल आणि असायलाच पाहिजे. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कोमल रोहन. मी पुन्हा आली आहे तुमच्या भेटीला नवीन वेशाने नवीन व्हिडिओ घेऊन. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जेव्हा पण तुम्ही सबस्क्राईब कराल त्याच्या बाजूचं बेल आयकॉन आहे त्यालासुद्धा क्लिक करा, जेणेकरून कुठल्याही व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्याकडून मिस नाही होणार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. तर आपण बायका कुठलाही समारंभ असू दे, लग्न कार्य असू दे, अगदी कुठल्याही कार्यक्रमासाठी सगळ्यात पहिली पसंती ती देतो म्हणजे साडीसाठी. साडी हे एक असं आउटफिट आहे ना की ते प्रत्येक स्त्रीला खूप आवडतंही आणि तिच्यावरती ते खुलूनही दिसतं. पण तुम्हाला माहिती आहे का की कुठल्याही कार्यक्रमासाठी तुम्ही एकदा ठरवलं की तुम्हाला साडी नेसायची, तर मग ह्या साडीबरोबर अशा अजून कुठल्या बरं गोष्टी असतात की त्या तुम्ही करायला हव्यात, किंवा त्या सगळ्या गोष्टींची सांगड घालून तुम्ही तुमचा स्वतःचा एक छान सुंदर रॉयल असा एक तुमचा लुक तयार करू शकता. आणि ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये सामावून घेऊन तुम्हाला स्वतःला तो एका वेगळ्याच उंचीवरती तुमचा लुक हा घेऊन जातो. मग साडीसोबत अशा कुठल्या बरं गोष्टी आहेत की ज्या तुम्ही करायला हव्यात? तर मग काय आहे बरं, तेच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला पॉईंट तो म्हणजे प्री प्लॅनिंग किंवा पूर्वतयारी. आता तुम्हाला कुठल्याही समारंभाला जायचं असेल तर त्याचं इन्व्हिटेशन तुम्हाला मिळालेलं असतं. लग्न कार्य असतं तर त्याची इन्व्हिटेशन कार्ड तुमच्याकडे आलेले असतात. तर मग अशा वेळेला जेव्हा तुमच्याकडे वेळ असतो तेव्हा तुम्ही आधीच तुम्हाला कोणती साडी नेसायची आहे ते ठरवून ठेवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा पण तुम्ही अशा प्रकारे ठरवता की आता मला ही साडी नेसायची आहे, तर त्याच्याबरोबर त्याच्या अकॉर्डिंग जाणारी ज्वेलरी, त्याच्यावरचा ब्लाऊज, व्यवस्थित ह्या सगळ्यांची तयारी तुम्ही करून ठेवू शकता. कारण मग बऱ्याचदा काय होतं की आयत्या वेळेला आपण शोधाशोध करायला जातो आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला मिळत नाही, आणि मग जे हाताला मिळेल ते आपण घालून आपण तयार होतो आणि निघून जातो. पण नंतर आपल्याला असं वाटतं की अरे मी अजूनही जास्त चांगली तयार होऊ शकली असती, अजूनही मी माझा लुक अजून बेटर करू शकली असती, यार मी ही साडी नेसायला हवी होती, मी असं करायला हवं होतं. हे मग माइंडमध्ये चालू राहतं आणि मग आयत्या वेळेला खूप आपली गडबड होते, चिडचिड होते. हे सगळं टाळण्यासाठी तुम्ही प्री प्लॅनिंग करा. म्हणजेच तुम्हाला कोणती साडी नेसायची आहे, त्याच्यावरती कुठला ब्लाऊज जाणार आहे, त्याच्यानंतर त्याच्यावरची ज्वेलरी कुठली तुम्ही घालणार आहात, कशी त्याच्यावरती ती उठून दिसेल, अजून काय काय तुम्ही त्याच्यावरती छान पेअर करू शकाल, हे सगळं तुम्ही आधी ठरवून ठेवू शकता. आणि कार्यक्रमाच्या वेळेला जेव्हा तुम्ही ह्या अशा प्रकारे तयारी कराल तर तुमचा लुक अतिशय सुंदर निघून येतो. त्यानंतर दुसरा पॉईंट तो म्हणजे साडीला इस्त्री करा. आयर्न युअर साडी. आता साडीला इस्त्री करणं तर तुम्ही बोलाल काय सांगते ही, पण खरंच हे खूप गरजेचं आहे. जेव्हा पण तुम्ही लग्न करायला जाणार असता किंवा समारंभासाठी जाणार असता तेव्हा तुम्ही खूप लोकांमध्ये वावरता. त्यामुळे तुमची साडी समजा तुम्ही नवीन जरी घेतलेली असली तरी ती घडी करून ठेवतो आणि आपण बऱ्याचदा ती साडी उघडून बघत असतो, उघडून दाखवत असतो आपल्या घरातल्यांना, मैत्रिणींना. तर मग अशा वेळेला काय होतं ना, थोड्या ठिकाणी साड्यांना रिंकल्स पडतात, ती चुरगळलेली दिसून येते. अगदी तुम्ही एखादी साडी आधी नेसली असाल तर ती ड्रेपिंग केल्यामुळे तिलासुद्धा त्या प्लीट्स आलेल्या दिसून येतात. कधीही कोणतीही साडी तुम्हाला नेसायची असेल कार्यक्रमाला जायच्या आधी तर नक्की ती इस्त्री करा, त्याला व्यवस्थित आयर्न करून घ्या, म्हणजे ती साडी ड्रेपिंगला पण तुम्हाला इझी जाते आणि त्याचा लुकही खूप सुंदर येतो. पॉईंट नंबर तिसरा तो म्हणजे आता जे पेटीकोट आपण घालतो तर पेटीकोटला आता बऱ्याच प्रमाणामध्ये रिप्लेस केलेलं आहे ते म्हणजे शेपवेअरने. आता शेपवेअर कसे असतात तर फोटोवरून तुम्हाला आयडिया येईल, आणि फोटोमध्ये मी तुम्हाला जसं दाखवते आहे तशाच प्रकारचा शेपवेअर तुम्ही यूज करायला हवा की तो वरच्या साईडला म्हणजे थोडा तुमच्या थाईसच्या पोर्शनला खूप एकदम टाईट असतो, बॉडी हगिंग असतो, आणि मग खाली येताना तो स्ट्रेट होतो आणि त्याला खाली स्लिट असल्यामुळे तुम्हाला बसताना, चालताना, वावरताना काही प्रॉब्लेम होत नाही. तुम्ही इझिली फिरू शकता साडीमध्ये. पण शेपवेअर कधी तुम्ही यूज करू शकता तर खास करून ज्या काठापदराच्या साड्या असतात, सिल्कच्या साड्या असतात ज्याचं फॅब्रिक थोडं थिक असतं, तर अशा साड्यांच्या आतमध्ये तुम्ही शेपवेअर यूज करायला काही हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट मला पर्सनली असं वाटतं की जेव्हा पण तुम्ही शिफॉनचं मटेरियल जे खूप थिन फॅब्रिक असतं, नेटचं आहे, सॅटिन आहे, क्रेप आहे, ऑर्गन्झा आहे, हे जे एकदम खूप एकदम असे
थिन फॅब्रिक जे असतात साड्यांचे, ह्याच्या साडीच्या आतमध्ये तुम्ही सॅटिनचे पेटीकोट वापरायला पाहिजेत. तर सॅटिनचे पेटीकोटसुद्धा कसे, तर विदाऊट इनर तुम्ही अजिबात सॅटिनचे पेटीकोट यूज करू नका. त्याच्यामुळे खूप स्किनला प्रॉब्लेम होतो आणि ते खूप अनकम्फर्टेबलसुद्धा असतात. तर सॅटिनचे पेटीकोट घेताना तुम्ही अशा प्रकारे घ्या की ज्याच्या आतमध्ये पूर्ण कॉटनचं लायनिंग असतं. त्यामुळे तुम्ही अगदी आपला नॉर्मल आपण कॉटनचा पेटीकोट जसा घालतो ना तसंच तुम्हाला फील येतो आणि तुम्ही कम्फर्टेबलसुद्धा राहता. पॉईंट नंबर 4 तो म्हणजे प्रॉपर फिटिंगचा ब्लाऊज. आता पेटीकोट झाल्यानंतर ऑब्व्हियसली आपण ब्लाऊजकडेच वळणार. तर मग जेव्हा पण तुम्ही साडीवरती कुठलाही ब्लाऊज तुम्ही घालणार असाल तर तो एकदम व्यवस्थित एक्झॅक्ट तुमच्या फिटिंगचा असला पाहिजे. ना की एकदम लूज, ना की एकदम टाईट. कारण खूप टाईट ब्लाऊज असेल ना तर पूर्णपणे तुमचा तो बल्कीने सगळा दिसून येतो, मग ते खूप बेकार दिसतं. आणि दुसरं म्हणजे खूपच एकदम लूज असेल आणि तो असं खाली पडतो आहे, कुठून तरी तुम्ही त्याला ॲडजस्ट करायचा प्रयत्न करताय, तर विचार करा की कार्यक्रमामध्ये, लग्न कार्यामध्ये असं जर तुम्ही केलं तर ते चांगलं दिसेल का? तर मग कधीहीसुद्धा जेव्हा पण तुम्ही साडी नेसणार आहात तर त्याच्यावरती तुमचं ब्लाऊज जे आहे ते एकदम व्यवस्थित फिटिंगचं असलं पाहिजे. अगदी त्याच्यातून तुमच्या अंडरगार्मेंट्स वगैरेसुद्धा डोकावली नाही पाहिजेत. ही सुद्धा काळजी तुम्ही इकडे घ्यायची आहे. पॉईंट नंबर 5 तो म्हणजे साडीला लावायचा पिन. आता बऱ्याच जणींना सवय असते की साडी छान व्यवस्थित राहावी, ती सुटू नये म्हणून बऱ्याच ठिकाणी त्या पिन लावत असतात. पण असं करण्याची काही गरज नाही. फार तर 3 ते 4 पिनचा तुम्ही यूज करू शकता. आता इथे वेगवेगळ्या प्रकारचे पिनसुद्धा अवेलेबल असतात. आता गोल्डन कलरमध्ये मिळतात, सिल्वर कलरमध्ये मिळतात, वेगवेगळ्या स्टोनमध्ये वगैरे असे खूप व्हरायटीज असतात पिनमध्ये सुद्धा. तर मी तुम्हाला इथे फोटोमध्ये दाखवेन की अशा प्रकारचे जे पिन असतात ना ते तुम्हाला ऑनलाईन मिळून जातात. तर ते पिनना तुम्ही खास करून आपला जो निऱ्यांचा पोर्शन असतो तो जेव्हा आपण टक करतो तेव्हा तिथेसुद्धा आपण एक सेफ्टी पिन लावतो. ठीक आहे, की जेणेकरून आपण त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित कम्फर्टेबल राहू शकू. तर तो पिनना तुम्ही तिकडे यूज करू शकता. तो फक्त तुम्हाला त्याच्यात इन्सर्ट करायचा असतो जेणेकरून तुमच्या निऱ्या व्यवस्थित राहतील. कधी कधी काय होतं की टिपिकल आपले जे पिन असतात ना ते वापरल्यामुळे ना साडीमध्ये ते अडकून राहतात आणि साडी डॅमेज व्हायची खूप पॉसिबिलिटी असते. आणि साडीबरोबर मग तुमचं ब्लाऊजसुद्धा डॅमेज होतं, कुठेतरी त्या फाटलं जातं. तर मग हे टाळण्यासाठी तुम्ही आपले जे टिपिकल पिन असतात ते न वापरता जे असे पिन येतात की ज्याला खाली थोडासा बॉलसारखा आकार असतो, तर हे पिन शक्यतो साडीमध्ये अडकत नाहीत, त्यामुळे साडी डॅमेज होत नाही. तर मग साडीचं पिनसुद्धा इथे खूप महत्त्वाचं काम करतं. तर ते सुद्धा पिन निवडताना तुम्ही थोडीफार काळजी घ्या आणि अशा प्रकारचे पिन तुम्ही साडीसाठी वापरले पाहिजे. नंतर पॉईंट नंबर 6 तो म्हणजे हेअर ॲक्सेसरीज. आता साडीवरती तुम्ही केसांची कुठलीही हेअरस्टाईल करा, अगदी तुम्ही साधा अंबाडा जरी घातलात तरी तो नुसताच अंबाडा घालून तुम्ही कुठल्याही फंक्शनसाठी गेलात तर तितका लुक चांगला दिसेल का? म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही अगदी मोगऱ्याचे गजरे वगैरे आपण घालतो तेव्हा किती छान मस्त वाटतं की नाही बघताना. मग असे आर्टिफिशियल गजरे असू देत, असे रोजेस वगैरे असू देत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे हेअर ॲक्सेसरीज आता अवेलेबल आहेत आणि ते खूप अफोर्डेबलसुद्धा मिळतात. तर जेव्हा पण तुम्ही साडी सुंदर नेसणार असाल ना तर हेअर ॲक्सेसरीज नक्की यूज करा. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा जे एक मेसी बनसारखे जे एक्सटेन्शन मिळतात आता तर इझिली मिळतात ते, तर आतासुद्धा इनफॅक्ट मी ते लावलेलं आहे. तर ते थोडंसं एक नकली म्हणजे ते बनवलेले असतात आर्टिफिशियल हेअरपासून, ते एक त्याला थोडासा एक मेसी लूक असतो. तर ते वापरल्यामुळे काय होतं की थोडासा एक मेसी बनसारखा तुम्हाला लुक मिळतो आणि तो अतिशय सुंदर दिसतो आणि कोणाला वाटेल की तुम्ही पार्लरमध्ये जाऊन तुमची हेअरस्टाईल करून आलेला आहात. म्हणजे अगदी तुम्ही स्वतःसुद्धा क्विकली हेअरस्टाईल छानशी करू शकता. तर जेव्हा पण तुम्ही साडीवरती तयार होणार असाल हेअर ॲक्सेसरीज वापरायला अजिबात विसरू नका. कारण विदाऊट हेअर ॲक्सेसरीज अगदी साधं फूल का असे ना पण त्याच्याशिवाय साडीचा तुमचा लुक हा इनकम्प्लीट वाटतो. पॉईंट नंबर 7 तो म्हणजे मिनिमल मेकअप. आता आपल्या बऱ्याच जणींना मेकअप करायला आवडतो तर काही जणींना मेकअप करायला आवडत नाही. प्रत्येकाची एक वेगळी चॉईस असते. पण मला असं वाटतं की जेव्हा पण तुम्ही
कार्यक्रमासाठी तयार होत आहे, लग्न कार्यासाठी तयार होत आहे, समारंभासाठी तुम्हाला जायचं आहे, तर मग अशा वेळेला तुम्ही इतकी सुंदर साडी नेसता, एवढं छान मस्तपैकी तुम्ही हेअरस्टाईल वगैरे करता, तर मग चेहऱ्यावरती मी असं नाही म्हणत की खूप मेकअप प्रॉडक्ट्स तुम्ही अप्लाय करा, खूप सारं अगदी मेकअप असा थोपा, असं नाही आहे. अगदी थोडक्यात जरी तुम्ही काही थोडासा एक टचअप जरी तुम्ही चेहऱ्याला थोडासा केलात ना, एक तुमचा फ्लॉलेस लुक दिसून येतो साडीवरती. नक्की हे करा. कधीही तुम्ही साडी नेसणार असाल तर त्याच्यावरती थोडक्यात का होईना, अगदी साधीशी लिपस्टिक का होईना, थोडीशी कॉम्पॅक्ट पावडर, काजळ म्हणा, आयलायनर म्हणा, आयब्रो थोडेसे फील केलेत, तर अशा प्रकारे तुम्ही छान तुमचा एक थोडासा फ्लॉलेस लुक तयार करू शकता आणि साडीवरती तो अतिशय सुंदरसुद्धा दिसतो. पॉईंट नंबर 8, प्रॉपर ज्वेलरी. आता ज्वेलरी हे तर तुम्हाला माहिती आहे की किती महत्त्वाची असते जेव्हा पण तुम्ही साडी नेसता. साडी नेसताना जी सुद्धा तुम्ही ज्वेलरी तुमच्यासाठी चूज करणार आहात तर ती एकदम वाईजली तुम्ही चूज करायला हवी. आता जेव्हा तुम्ही काठापदराच्या साड्या नेसणार आहात, त्याचे गोल्डन काठ असतील तर गोल्डन ज्वेलरी तुम्ही चूज करू शकता. सिल्वर जर असेल, सिल्वर वर्क असेल साडीवरती तर सिल्वर कलरची किंवा ऑक्सिडाइज ज्वेलरीकडे तुम्ही डेफिनेटली जाऊ शकता. त्याच्यानंतर जर तुम्ही सिक्वेन्सची साडी नेसणार असाल, थोडीशी स्टोन वर्क असेल तर एडी ज्वेलरी ही त्याच्यावरती अतिशय सुंदर दिसते. त्या ज्वेलरीमुळे तुमच्या साडीचा लुक एका वेगळ्याच लेवलला जातो आणि दिसतानासुद्धा तो अतिशय सुंदर दिसतो. पॉईंट नंबर 9 ते म्हणजे बांगड्या. आता बांगड्यासुद्धा तुम्ही जेव्हा साडी नेसाल त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे बँगल्स तुम्ही कॅरी करू शकता, पण नक्की घालायला हवेत. आता जसं की मी सुद्धा इकडे एक कडा घातलेला आहे. आता अशा प्रकारचे जे हेवी कडा वगैरे असतात हे सुद्धा साडीवरती खूप सुंदर दिसतात. वेगवेगळ्या प्रकारचे कडेसुद्धा तुम्ही मिक्स अँड मॅच करून घालू शकता. साड्यांच्या कलरसारख्या बांगड्या घालायला आवडत असतील तर तशाही तुम्ही घालू शकता. पण आपण हिरवा चुडा वगैरे घालतो तर त्याच्या मागे पुढे सुद्धा पर्ल्सच्या बांगड्या असू देत किंवा कुंदनच्या असू देत, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे कडे असतात, बँगल्स असतात, ते तुम्ही मिक्स अँड मॅच करून तुमचा स्वतःचा एक छान मस्त सेट करून घालू शकता. त्याच्यामुळे सुद्धा साडीवरती तुमचा लुक अतिशय सुंदर दिसतो. पण नक्की घाला, एकदमच हात रिकामे साडीवरती अजिबात चांगले दिसत नाहीत. पॉईंट नंबर 10 तो म्हणजे टिकली. आता साडी जेव्हाही नेसता त्यावेळेला टिकली ही तर अतिशय मस्ट आहे. साडी तुम्ही कोणतीही नेसा, कारण टिकलीमुळे तुमच्या ओव्हरऑल चेहऱ्यावरती जो काही तो लुक येतो त्या टिकलीमुळे तुमच्या सौंदर्यामध्ये अजून जास्त भर पडते, ती एकदम लाजवाब असते. तर इतर वेळेला सुद्धा जर तुम्हाला टिकली आवडत नसेल लावायला, पण साडीवरती तर डेफिनेटली तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या आता टिकल्या सहज मिळतात तर तुमच्या चेहऱ्याला सूट होतील. काही जणांना अगदी छोटी टिकली चांगली वाटते, काही जणांना थोडीशी मोठी टिकली चांगली वाटते. प्रत्येकीच्या चेहऱ्याची ठेवण जशी असते त्याच्यावरती तशा प्रकारच्या टिकल्या ह्या चांगल्या दिसतात. पण नक्की लावा, जेव्हा पण तुम्ही साडी नेसणार असाल टिकली लावायला बिलकुल विसरू नका. पॉईंट नंबर 11 तो म्हणजे पारंपरिक चपला किंवा ट्रॅडिशनल फुटवेअर असं तुम्ही म्हणू शकता. आता साडीवरती तुम्ही काय स्नीकर किंवा असे जे स्पोर्ट्स शूज वगैरे असतात तसे घालून जाणार का, तर नाही. तर साडीवरती कधीही आपण चूज करताना वेजेस वगैरे किंवा थोडंसं त्याच्यावरती साधे सिंपल सोबर असे गोल्डन कलरचे किंवा कोल्हापुरी वगैरे ज्या चपला असतात अशा प्रकारचे तुम्ही तुमच्यासाठी निवडू शकता. हिल घालायला आवडत असेल तर हिलचे सुद्धा बरेच असे ऑप्शन्स असतात. थोडेसे मेटॅलिक शेड, गोल्डनमध्ये, सिल्वरमध्ये असे छान छान फुटवेअर खूप इझिली मिळून जातात. फुटवेअर म्हटलं की बऱ्याच जणींना असं वाटतं की यार कशाला, कोण बघतंय, साडीच्या आतमध्ये काय पाय दिसणार आहेत का, मी काय घातलं पायात ते कोणी बघणार आहे का, असंही बऱ्याच जणींना वाटत असतं. पण तसं नसतं. तर नेहमी जेव्हा पण तुम्ही साडी नेसून तयार होणार असाल तुमची चप्पल, फुटवेअर हे चांगलीच असली पाहिजे. नंतर पॉईंट नंबर 12 तो म्हणजे आहे वेगवेगळ्या प्रकारचे क्लचेस. आता तुम्ही लग्नाला जाताना काय ऑफिसला जाताना घेतो तशी मोठी पर्स कॅरी करणार आहात का, तर नाही. तर अशा वेळेला पोटली पर्स असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या, आता तर मेटॅलिक ज्या थोड्याशा स्लिंग बॅग असतात त्यासुद्धा किती सुंदर दिसतात. प्रकारच्या मेटॅलिक बॅग असू देत, गोल्डन कलरमध्ये, सिल्वर कलरमध्ये, दोन्हीमध्ये त्या मिळतात. त्यासुद्धा खूप असे वेगवेगळे ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत. पण अशा प्रकारचे क्लच किंवा अशा प्रकारचे पोटली बॅग असू देत
क्लचच्या ज्या पर्स मिळतात त्या तुम्ही कॅरी करू शकता, कारण तेव्हा काय आपल्याला भरपूर सामान त्याच्यामध्ये कॅरी करायचं नसतं, अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला ते घेऊन जायचं असतं. तर अशा प्रकारे तुम्ही हे वापरायला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जी पण साडी नेसाल ती अगदी व्यवस्थित ड्रेप करा आणि साडीचं फॅब्रिक चूज करताना ते तुमच्या बॉडी टाईपनुसार चूज करा, जेणेकरून तुमच्यावरती ती साडी सुंदर प्रकारे खुलून येईल आणि बघणाऱ्यालाही वाटेल की वाव. सो या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित साडीबरोबर जर त्यांची सांगड घातली, त्यांची सोबत घेतली, तर तुमच्या साडीचा लुक हा अतिशय सुंदर येणार आहे आणि तुम्हाला भरभरून कॉम्प्लिमेंट्स मिळणार आहेत. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटेन मी तुम्हाला असाच एक नवीन विषयाने नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.